2000ची नोट बंद झाल्यानंतर आता 500च्या नोटांची छपाई वाढवणार. नाशिक करन्सी प्रेसला 500 रुपयांच्या नोटा छापण्याचा वेग वाढवण्याचे निर्देश. आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांची गेल्या 6 तासांपासून ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू आहे. IL&FS या कंपनीतल्या कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार आणि काही संशयास्पद कर्ज वाटपाच्या प्रकरणात जयंत पाटील यांची ईडी मार्फत चौकशी होते. ईडीच्या या चौकशी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केलं. दक्षिण मुंबईतल्या बॅलाट पियर परिसरात असलेल्या ईडीच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात केला होता आणि जयंत पाटील येण्याआधीपासूनच इथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू होतं. तसंच राज्याच्या विविध भागात सुद्धा आंदोलन करण्यात आलं. आज सकाळी साधारण 11 वाजण्याच्या सुमारास जयंत पाटील हे ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले. 11:30च्या दरम्यान ते मुंबईतल्या बॅलाट पियर इथल्या ईडीच्या कार्यालयात पोहोचले. 12:30 पर्यंत जयंत पाटील यांची प्राथमिक चौकशी, फॉर्म भरून घेणं, औपचारिकता सुरू होत्या. 4च्या नंतर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आणि आता 6 वाजलेत तरी प्रश्नांची सरबत्ती सुरूच आहे. कदाचित आणखीन काही तास जयंत पाटील यांची ईडीकडूनची ही चौकशी सुरूच राहील असा अंदाज आहे. तिकडे जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं आज राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. IL&FS प्रकरणी ईडीनं जयंत पाटील यांची चौकशी सुरू केली आहे. पाहूयात हे प्रकरण नेमकं काय येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीनं चौकशीसाठी पाचारण केल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं ठिकठिकाणी आंदोलन केलं. ईडीची भीती दाखवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा, केंद्र सरकारचा मुंबई, पुणे, नागपूर, सांगली आणि संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. विरोधकांचा आवाज अडपण्यासाठी सरकार चौकशी करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. साहेब या कुठल्याही प्रकरणात दोषी नाहीत, त्यांचा त्या कंपनीशी काही संबंध नाही. पण येणाऱ्या काळात या सरकारने सूडबुद्धीने जी कारवाई साहेबांवर केली याचा परिणाम म्हणून संबंध महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पेटून उठेल आणि यापुढच्या या सरकारला या ठिकाणी स्वस्त बसू देणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती या कारवाईनं निश्चित होईल. कारण हे सगळं सूडबुद्धीचं राजकारण आहे आणि एक तर ऍक्च्युली हे असंविधानिक सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, हुकुमशाही त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात चालवलेली आहे. आज एवढे कार्यकर्ते इथे दिसत आहेत, पण उद्या पूर्ण महाराष्ट्र पेटून आणि लोक पूर्ण रस्त्यावर उतरतील. IL&FS कंपनीच्या कंत्राटासंदर्भात ईडीकडून ही चौकशी केली जाते. 2008 ते 2014 या काळात IL&FS कंपनीला रस्ते बांधणीचं कंत्राट मिळालं होतं. पुढे या कंपनीनं एका उपकंत्राटदाराकडे हे काम सोपवलं होतं. त्या उपकंत्राटदारानं जयंत पाटलांच्या निगडीत कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे त्या काळात पाटलांकडे राज्याच्या गृह मंत्रालयाची जबाबदारी होती आणि त्यामुळेच आता जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी केली जातीये. त्यावरून राजकारण तापलंय. परंतु आता एक नवीन पॅटर्न या महाराष्ट्रामध्ये यायला लागला. एखाद्याला ईडीची नोटीस आली की त्यांनी आपलं शक्ती प्रदर्शन करणे आणि त्यानुसार आपल्या यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे हे मला वाटतं गैर आहे. IL&FS कंत्राटासंदर्भातील आरोप जयंत पाटलांनी यापूर्वीच फेटाळलेत. ही चौकशी राजकीय हेतून प्रेरित असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे. तर विरोधात असल्यामुळेच ईडी चौकशी करत असल्याचा दावा जयंत पाटलांनी केलाय. एकीकडे जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरून राजकारण तापलंय, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभर आंदोलन करत जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा फेरा लागल्याचं पाहायला मिळत आहे. यात छगन भुजबळ यांच्यापासून जर का सुरुवात करायची म्हटली तर छगन भुजबळ यांच्यानंतरचं चौकशीचं सत्र आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत पोहोचलंय.
पण यातील विशेष बाब म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या दिग्गजांची ईडीनं चौकशी केली त्यात 3 माजी गृहमंत्र्यांचा समावेश आहे आणि योगायोगानं हे तीनही राष्ट्रवादीचे नेते आहेत. एकामागून एक राष्ट्रवादीचे 3 गृहमंत्री ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत. हे तिन्ही नेते शरद पवार यांचे अतिशय जवळचे मानले जातात. स्वतः अनिल देशमुख, यानंतर छगन भुजबळ, जयंत पाटील यांचा यात समावेश आहे. शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली होती पण त्यांची प्रत्यक्ष चौकशी झाली नाही. संजय राऊत यांची चौकशी झाली होती, काही काळ ते अटकेत होते. नवाब मलिक यांची चौकशी झाल्यानंतर ते अटकेत आहेत. तर हसन मुश्रीफ यांना यापूर्वी अनेकदा नोटीस आली आहेत, काही वेळेला चौकशी झाली आहे. बाकीच्या राजकीय आणि राजकारण्यांवर जो दबाव निर्माण करतात, तुम्ही सांगा त्याचा विरोध कसा काय करायचा? त्याचा विरोध करण्यासाठी काय लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हेच आमच्या हातात आहे ना. तर आम्ही गप्पा बसायचं? आमच्या प्रांताध्यक्षावर तुम्ही अशा प्रकारचं प्रेशर निर्माण करता कारण नसताना, आणि आम्ही घरी बसावं अशा अपेक्षा कसं काय करता तुम्ही? हे राजकीय दबावाचं षडयंत्र आहे. काही गोष्टी जेव्हा आम्ही करत नाही, करू इच्छित नाही, मान्य करत नाही, तेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्या सरकारला गुडघे टेकायला लावण्याचा प्रयत्न असतो. आम्ही टेकले नाही. आम्ही संकटाला सामोरं गेलो. 2024ला ईडीच्या कार्यालयात कोणाला पाठवायचं आहे आणि किती वेळ बसवायचं आहे याच्या याद्या आम्ही लवकरच तयार करू. मला असं वाटतं की या संदर्भात मी एवढंच सांगेन, केंद्रीय यंत्रणा असतील, राज्याच्या यंत्रणा असतील, ते आपलं काम करत असतात. त्यांच्याकडे काही माहिती असेल किंवा त्यांच्याकडे काही त्या संदर्भातले केस असेल एखादी, म्हणून त्यांना बोलवलं असेल. समजा जयंत पाटलांचा काही सहभाग नसेल तर त्यांना काही घाबरण्याचं कारण देखील नाही आहे. चौकशी करायला ते अशा पद्धतीनं कोणालाही बोलवू शकतात. त्यामुळे जोपर्यंत ऑफिशियली ईडीच्या स्टेटमेंटमधनं काय बाहेर येत नाही किंवा जोपर्यंत ऑफिशियली ईडी काय डिक्लेअर करत नाही की कुठल्या केसमध्ये आम्ही बोलवलं होतं, आम्हाला काय माहिती मिळाली, काय गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत, हे जोपर्यंत ऑफिशियली आयदर ईडीकडनं किंवा जयंत पाटील साहेबांकडनं समोर येत नाही तोपर्यंत जर तर वर काय बोलणं आता योग्य नाही. आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिक जाणून घेऊयात. विनोद राठोड आपले प्रतिनिधी सध्या ईडीच्या कार्यालयाच्या इथे आहेत आणि जिथे जयंत पाटील यांची चौकशी सुरू आहे. विनोद, काय अपडेट्स आहेत? आणखीन किती काळ ही चौकशी सुरू राहू शकते? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील सकाळी 11:30 वाजता ईडी कार्यालयामध्ये दाखल झाले होते आणि अजूनही ते ईडी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे. जवळपास 5.5 तास झाले आहेत आणि चौकशी सुरू आहे. IL&FS प्रकरणामध्ये जयंत पाटील यांची मनी लॉन्ड्रिंग आणि लोन घेतल्या प्रकरणामध्ये चौकशी सुरू आहे आणि काही क्षणामध्ये जयंत पाटील हे बाहेर पडतील असा दावा केला जात आहे. थोड्या वेळामध्ये जयंत पाटील यांची चौकशी संपेल आणि चौकशीसाठी उद्या त्यांना बोलवतील काय हे जयंत पाटील बाहेर आल्यावरच कळतील. मात्र ईडीचे जे अधिकारी आहेत ते बाहेर पडत आहे आणि जयंत पाटील यांची चौकशी संपल्याची माहिती पुढे येत आहे. परंतु जयंत पाटील जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत ईडीची चौकशी संपली की नाही याचा अंदाज बांधला जाणार नाही. परंतु विनोद, ज्या वेळेला चौकशी सुरू झाली त्यावेळेला जयंत पाटील यांच्यासोबत आणखीन कोण कोण इथे गेलं होतं? म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे वकील किंवा अन्य कोणी सहकारी होते बरोबर? जयंत पाटील यांच्यासोबत कोणी सहकारी त्यांच्यासोबत गेले नाही, कारण जयंत पाटील यांना एकट्यांनाच नोटीस आली होती आणि त्यांना विचारणा करण्याच्या दृष्टिकोनातून ही नोटीस होती. IL&FS प्रकरणामध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या मॅटरमध्ये त्यांना बोलवण्यात आलं असल्याची माहिती येत आहे आणि या प्रकरणामध्ये जयंत पाटील यांना फक्त विचारपूस केल्या जाणार आहे असंही बोललं जात आहे. आणि त्या प्रकरणामध्ये जी काही त्यांच्याकडे माहिती अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, ती माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांना दिली जाणार असल्याचंही जयंत पाटील यांनी जाताना सांगितलं. त्यामुळे जयंत पाटील हे स्वतः एकटे गेले आहे आणि त्या जे काही प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्याकडून विचारले जातील त्या प्रश्नांचं उत्तर जेवढं त्यांना माहित आहे तेवढं ते उत्तरांचं. ठीक आहे विनोद, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ईडीचे काही अधिकारी इथून बाहेर पडले तर कदाचित थोड्या वेळात जयंत पाटील सुद्धा येण्याची शक्यता आहे. अर्थात जयंत पाटील ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले किंवा ते माध्यमांशी बोलले तर ते तुम्ही अर्थातच News18 लोकमतवर लाईव्ह पाहणार आहात. विनोद, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. देशात
लोकसभा निवडणुकांना अद्याप वर्षभराचा कालावधी असला तरी महाविकास आघाडीत आतापासूनच दावे प्रतिदावे केले जात आहेत. आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीनं महाविकास आघाडीत जागा वाटप करण्याकरता एक समिती तयार केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मवियातील घटक पक्षांमध्ये जागा वाटप कसं होणार याविषयी राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यावरून आघाडीतल्या नेत्यांमध्ये सध्या तरी काही मतभेद समोर आले आहेत. आघाडीतील तीनही पक्षांना लोकसभेच्या प्रत्येकी 16 जागा मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. शिवसेनेच्या गेल्या निवडणुकीत 19 जागा निवडून आल्या होत्या. मात्र आता महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर ठाकरेंच्या पक्षाचा नरमाईचा सूर पाहायला मिळतोय. काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये BJPला कसं परास्त करता येईल त्याचा एक प्लॅन काँग्रेसकडून चाललेला आहे. पारंपरिक मतदारसंघ हा विषय नसतो. वेळेप्रमाणे काही गोष्टी बदलल्या जातात आणि म्हणून मी मगापासून सांगतोय की आमची ज्या कमिट्या आम्ही तयार केलेल्या आहेत त्या कमिट्यांमध्ये मेरिटच्या आधारावर चर्चा केली जाईल. महाराष्ट्र हा काँग्रेसचा परंपरागत राहिलेला आहे. शाहू फुले आंबेडकर विचारधारेला जोडलेला राहिलेला आहे आणि मग आता विदर्भात आपण पाहिलं तर विदर्भामध्ये काँग्रेसच आहे. आमच्या लोकसभेमध्ये 19 जागा आहेत. ठीक आहे, त्यातले काही लोक सोडून गेले वगैरे सोडून द्या, पण आम्ही 19 जागा जिंकून आलेलो आहोत. त्या 19 खासदारांचं बळ आमच्या लोकसभेमध्ये असेल. अर्थात उद्धवजी म्हणतात ते बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये जागा वाटप करताना 3 पक्षामध्ये समन्वय साधण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यात मुख्य म्हणजे काही जागांची अदलाबदल करावी लागेल, सत्य आहे. काही ठिकाणी तरतुडी कराव्या लागतील, हे सत्य आहे. असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही आणि अशा कोणत्याही फॉर्म्युल्यावरती चर्चा झालेली नाही. अजून जागा वाटपावर कुठलीही चर्चा सुरू झालेली नाही. आपण एकत्र लढायचं नक्की झालं, पण जागा वाटप करताना कुठले निकष लावायला पाहिजे, काय कारण याच्यावर कुठेही एकमत झालेलं नाही, चर्चा झालेली नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. भारतीय जनता पक्षानं महापालिका निवडणुकांची जोरात तयारी सुरू केली आहे. पण यावरूनच आता संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटे काढायला सुरुवात केली आहे. मुंबई ठाण्यासह 14 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत सत्ताधारी का दाखवत नाहीत असा सडेतोड प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना विविध प्रश्नांना उत्तर दिली. आघाडीतल्या जागा वाटपाच्याबद्दल बोलतानाच आगामी निवडणुकांच्याबद्दल बोलताना सत्ताधाऱ्यांना चिमटे काढायची संधी संजय राऊत यांनी सोडली नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी आपण टाळाटाळ का करता? ठाणे महानगरपालिका, मुंबई ठाण्यासह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची हिंमत तुम्ही का दाखवत नाही? या ना, येऊ द्या ना, मोदींना प्रचाराला येऊ द्या, अमित शहाना प्रचाराला येऊ द्या, मग दाखवू ना आम्ही तुम्हाला जनमत कोणाच्या बाजूने आहे. संजय राऊतच्या बोलण्यानंतर राजकारण चालत नाही. त्याच्या बोलण्याला काही अर्थही नाही आणि त्याच्या बोलण्यावर आम्ही काही करतही नाही. निवडणूक आयोग जो निर्णय घेत असतं त्याच्यावर ते इलेक्शन्स लागत असतात. हे साधं गणितही त्या माणसाला माहीत नाही. म्हणून ग्राउंड लेवलवर पहिलं काम कर. ग्राउंड लेवलची जी रिॲलिटी ती फक्त तर समजून घे, नंतर असे उलटे सुलटे स्टेटमेंट करत जा. सीबीआयनं गुन्हा दाखल केल्याप्रकरणी माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं काहीसा दिलासा दिला. 8 जूनपर्यंत वानखेडे यांना उच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलंय खरं. मात्र या सुनावणीच्या दरम्यान एनसीबीनं काही अतिशय कळीचे मुद्दे उपस्थित केलेत. माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा तात्पुरता दिलासा दिलाय. आर्यन खान कथित ड्रग्ज प्रकरणात सीबीआयनं वानखेडेंवर गुन्हा दाखल केलाय. अभिनेता शाहरुख खानकडून 25 कोटींची लाच उकळण्याचा प्रयत्न केल्याचा वानखेडेंवर आरोप आहे. या विरोधात वानखेडेंनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. सोमवारी वानखेडेंच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं वानखेडेंना 8 जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलेलं आहे.
एनसीबी अर्थात केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी विभागानं सोमवारी कोर्टामध्ये एक प्रतिज्ञापत्र सादर केलं. वानखेडेंनी कोर्टात केलेला दावा एनसीबीनं फेटाळून लावलाय. या प्रतिज्ञापत्रात एनसीबीनं काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यामध्ये कथित ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांचं नाव शेवटच्या क्षणी आरोपींच्या यादीत टाकण्यात आल्याचं म्हटलंय. फोन जप्त केल्यानंतर त्याची कोणतीही नोंद ठेवण्यात आलेली नव्हती. आर्यन खान प्रकरणातला साक्षीदार प्रभाकर साईलच्या तक्रारीचा उल्लेखही या प्रतिज्ञापत्रात करण्यात आलेला आहे. समीर वानखेडेंनी कुटुंबासह अनेक वेळी परदेश दौरे केले. तसंच त्यांच्याकडे महागडी रोलेक्स घड्याळं आढळून आली. तो खर्च कुठून केला याचं उत्तर वानखेडे देऊ शकले नाहीत. वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबियांचे खरेदी व्यवहार आणि पैशांचा स्रोत याचा मेळ बसत नसल्याचं एनसीबीचं म्हणणं आहे. समीर वानखेडेंच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचा सीबीआयचा दावा आहे, तर आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा वानखेडेंचा आरोप आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे वानखेडे चांगलेच अडचणीत आलेत आणि त्यामुळे 8 जूनच्या सुनावणीवर बरंच काही अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर काही महत्त्वाच्या बातम्या. जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल. पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या, संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर. राजकीय षडयंत्रापोटी या गोष्टी केल्या जात असून त्याचा निषेध आपण करत असल्याचंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय. प्रत्येक पक्षानं चाचपणी केलीच पाहिजे, मात्र जागा वाटपाचा निर्णय हा मेरिटवर होणार आहे. ज्या पक्षाचं मेरिट जिथं असेल त्याप्रमाणे तिथला निर्णय होईल. जागा वाटपाबाबत आम्ही काही कमिट्या तयार केलेल्या आहेत, त्यात मेरिटच्या आधारावर चर्चा होईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ धाराशिवमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. यावेळेला कार्यकर्त्यांनी वॉशिंग मशीन आणलेलं होतं. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप धुतले जातात असा आरोप यावेळेला करण्यात आला. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापतीपद भाजपला मिळालेलं आहे. राष्ट्रवादी आणि भाजप यांना समसमान मतं मिळाल्यानंतर चुरस वाढलेली होती आणि यावेळेला ईश्वर चिठ्ठी काढून सभापतीपदी भाजपच्या शरद कारलेंची निवड करण्यात आली आहे. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवड प्रक्रिया पार पडली. सभापतीपदी भाजप शिवसेना युतीच्या रामहरी जाधव यांची निवड करण्यात आलेली आहे, तर उपसभापतीपदी शिवकन्या पवार यांची निवड झालेली आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप आणि शिवसेनेनं वर्चस्व मिळवलंय. शेषराव पठाडे यांची सभापतीपदी तर मुरली अण्णा चौधरी यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आलेली आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदांची निवड प्रक्रिया संपन्न झाली. सभापतीपदी राजू नाना भुमरे तर उपसभापतीपदी राम पाटील एरंडे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळेला कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. परभणी बाजार समितीवर महाविकास आघाडीनं सभापती आणि उपसभापतीपद मिळवलेलं आहे. सभापतीपदी ठाकरे पक्षातले पंढरीनाथ फुले तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या अजय चव्हाण यांची निवड झालेली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा बाजार समितीच्या सभापतीपदी महाविकास आघाडीचे डॉक्टर संजय रोठेंची तर उपसभापतीपदी भुजंगराव राठोड यांची बिनविरोध निवड झाली आहे. या समितीत माजी आमदार सुभाष ठाकरे यांच्या गटाचे 13 तर काँग्रेसचे 2 संचालक निवडून आले. कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात गेलेली आहे. सभापतीपदी ठाकरे गटातले शिवाजी कापसे तर उपसभापतीपदी श्रीधर भवर यांची निवड झालेली आहे. विदर्भामध्ये पुढचे 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. भुसावळ शहरातलं तापमान दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. एका दिवसात तापमान तब्बल 1.9 अंशांनी वाढलं असून तापमान
45.9 अंशांवर पोहोचलेला आहे. उकाड्यानं नागरिक मात्र हैराण झाले. प्रवाशांनी भरलेल्या धावत्या एसटीचं समोरचं टायर फुटल्याची घटना परभणीत घडली आहे. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि प्रवाशांचा जीव वाचला. शांघायमध्ये सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बुलढाण्याच्या प्रथमेश जवकारणेनं भरीव कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलंय. कंपाऊंड प्रकारात खेळताना जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या माईक लोएसर याचा पराभव करत प्रथमेशनं बाजी मारली आहे. लातूर जिल्ह्यात शासन आपल्या दारी या उपक्रमाची औसा इथून भव्य सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या 75,000 लाभार्थींना या उपक्रमाचा फायदा होणार आहे. त्यांना शासकीय योजनांचे थेट लाभ मिळू शकणार आहे. अकोल्यामध्ये भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल यांची रिक्षा चालकासोबत वाचावाची झाली. रस्त्याच्या मध्येच उभी असलेली ही रिक्षा हटवण्यासाठी आमदारांनी बराच वेळ हॉर्नही वाजवला. मात्र रिक्षा बाजूला न झाल्यानं ते फोटो काढायला खाली उतरले. त्यावेळेला रिक्षा चालकानं त्यांच्या अंगावर जात मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली असून रिक्षा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. धुळे जिल्ह्यामध्ये कांदा अनुदानासाठी 7,500 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले. या अर्जांची छाननी करण्यात येत असून छाननीनंतर पात्र अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी केलेले अर्ज आणि व्यापाऱ्यांनी दिलेली माहिती न जुळल्यास अर्ज अपात्र ठरेल. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. आणि आता एक मोठी बातमी. प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग डायरेक्टर आदित्य सिंग राजपूत याचा मृत्यू झालाय. आज दुपारी आदित्य हा अंधेरी इथल्या त्याच्या घरातल्या बाथरूममध्ये मृतावस्थेत आढळला. यानंतर त्याचा मित्र आणि इमारतीच्या चौकीदारानं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. मात्र इथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल असा अंदाज आहे. पोलिसांकडून या सगळ्या घटनेचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. यासोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात माझा सहकारी अजिंक्यसोबत महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. मिळत नसल्यानं